आणि त्या ऊर्जेनेच या ठिकाणी आम्ही खेळ केला. धन्यवाद. विक्रम, आणखीन एक प्रश्न असेल, एकच प्रश्न. एवन जोडी चषकाच्या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? 2 बाईक आहेत, एक आपल्या ग्रामीण संघासाठी, कोकणच्या संघासाठी. एकंदरीत या स्पर्धेचा जो देखावा आपण म्हणतो, या स्पर्धेच्या आणि भव्यता आणि दिव्यता याबद्दल काय सांगाल? खूपच छान आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून तर सगळेच तालुक्यातील संघ या ठिकाणी खेळण्यासाठी तरसत असतात की एवन जोडी चषक आपल्याला खेळायचं आहे. आणि जिथे तरुण असतात तिथे क्रांती असते. आणि या न्यायाने या ठिकाणी हा दरवर्षीचा हा चषक अतिशय सुंदर होत असतो. आम्ही या जोडीला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तसं माईक हा आमचा स्वभाव आहे, आला की आम्ही थांबत नसतो. अभिनंदन विक्रम महाराज, थँक्यू सो मच. सर, आपण आता लकी ड्रॉ काढूया. येस, दोन्ही संघ 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्या. चला, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ. अरे हे काय सगळं वासरे कोट्यातच राहणार आहे का? संतोष देशमुख बीड, संतोष देशमुख बीड आहेत का? इथे असेल तरच भेटेल. 5 क्रमांक बोलतो, तोपर्यंत जरी दिसले आमच्यापर्यंत तरी ठीक आहेत. 1 संतोष देशमुख, 2 संतोष देशमुख, 3 संतोष देशमुख, 4 संतोष देशमुख, 5. आता सांगायचं झालं तर अनसोल्ड झाले. पाडून टाका बाबा. दुसरी चिठ्ठी आपण काढतोय. ए बाबा, तू जास्त उशीर घेऊ नको. जिथं हजर आहे त्याची काढ एकाची. मॅच इथून सुरू करा अंपायर. मॅचला सुरुवात आणि पहिल्या बॉलवरती लॉंग ऑफ मध्ये पहिली सिंगल आली. पुण्यनगरी पळसाई पळसझरी टीमचा अकाउंट ओपन झालं. पहिल्या बॉलवरती सिंगल. लकी ड्रॉची चिठ्ठी आपण काढतोय आणि लकी प्रेक्षकाचं नाव आहे चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. इथे आले बाउंड्री. दुसरी चिठ्ठी निघाली आहे. षटकार आहे का? ओके. दुसरी चिठ्ठी निघाली आहे. सायकल साठी लकी ड्रॉ आहे. अमित रुटे आहे का? खेळाडू आहे का? अमित रुटे, अमित रुटे 1. कॅच घ्या, कॅच घ्या. अतुल सर. अमित रुटे 1, अमित रुटे 2, अमित रुटे 3. दोन बॅक टू बॅक सिक्सर मारले अमोल दरेकरने. 3 बॉल मध्ये धावा आहेत. ते नाव काय? तुझं नाव काय? अरे यार, असं कसं वाचाय? संपला संपला, टायमिंगच संपलाय. जाऊ दे. अरे अमित रुटे म्हणतोय, अमित पवार नाही रे. ये बा, ये तूच काढ. मला चॉकलेट नाही बाबा. यो छान हुशार होता तो. यो आयोजकांनाच घरी घेत होता कुठाला. अमोलची विकेट आली. 4 बॉल मध्ये 13 धावा आहेत. पुण्यनगरी पळसाई पळसझरीच्या. प्रवीण शेवाले, प्रवीण शेवाले 1, 2, 3, 4, 5. प्लेयर असेल तर बिलकुल मिळणार नाही.
आता तालुक्यातलं आम्ही काही प्लेअर ओळखतो, मी पहिलेच सांगितलं होतं. चले पटापट चल, कॉमेंट्री बाकी राहिली आपली. चार थांबा, आता माझ्या नावाची येईल वाटतंय. गणेश गारे, गणेश गारे 1, गणेश गारे 2, गणेश गारे 3, गणेश गारे 4, गणेश गारे 5. हे थांबा थोडं 10 मिनिटं. देवली टीम आणि त्याच्या विरोधात पुण्यनगरी पळसाई पळसदरी टीम. अमोल दरेकरची विकी मैदानामध्ये बरंच काही सांगून गेली आहे. एकीकडे आपण पाहायला गेलं तरी सुद्धा एक चांगली फटकेबाजी मैदानात पाहतोय. अमोलचे जे 2 षटकार, समीरजी कदम साहेब इतके धावत आले की 2 किलो कमी झाले. इथे विकेट वरती विकेट पाहायला मिळत आहेत सातत्यपूर्ण. समीर कदम सरांकडे आपण जाऊया. समीर कदम सर, काय सांगाल? हे बाबा रिलॅक्स करू दे त्याला, आपण मध्यंतरालाच घेऊ. जायचं नाही, थांबायचं. जाऊयात मॅच कडे. अर्थातच अगदी मंचावरती आपण पाहतोय पळसाई चषकाचे सर्वेसर्वा यशस्वी आयोजक विशालजी निगुडकर सर, त्याच समेत भावेशजी पालांडे, त्याच समेत आमचे विनय सर, त्यानंतर आपण पाहतोय रोहनजी पाटील, बरेचसे मान्यवर मंचावरती आहेत. सर्वांचं मनस्वी स्वागत. आणि मध्यांतराला आपण त्यांच्याकडे जरूर जाणार आहोत. परंतु जाऊयात मॅच कडे. 2 महत्वपूर्ण विकेट 3 या ठिकाणी गमावल्या गेल्या. पळसदरी टीम थोडी धोक्यात होती, परंतु एक चांगली फटकेबाजी पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये नेहमी सातत्यपूर्ण तुम्हाला क्रिएटिव्हिटी दाखवावी लागते, परंतु यावेळी अगदी अमोल दरेकरचे 2 मोठे फटके फार लाजवाब जरूर होते. आणि त्याच्यानंतर अमोल दरेकरची विकेट संकटात घेऊन गेले. बॅकफुट वरती जाऊन अगोदरच जागा बनवली. प्रयत्न चांगला आहे त्यावेळी देवळी टीमचा. विकी गुंजाल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली.
यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करताना जरूर दिसून आलाय. 2 धावा तर कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते जाऊन पोहोचले ती या ठिकाणी 19 आकड्यावरती 19 रनचा स्कोर बोर्ड. A1 जोडी चषकाची ख्याती आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिशय चांगली स्पर्धा सालाबाद प्रमाणे या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला आज. महिला राज ज्यांच्या शुभ हस्ते ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. अगदी उद्घाटनीय सोहळा आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अगदी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पियुष धनवे चांगला फटका यावेळी आक्रमण चढवलाय परंतु इथे टिपला जातोय इथे आणखी एक विकेट परतावं लागेल बॅटर सूरजला. विकेट नंबर 4 बॅक टू डग आउट. 4 विकेटचं पतन अद्यापर्यंत आपण पाहिलंय. कमॉन डीझल. लाईन वरती आहे. पियुष धनवीचा नेक्स्ट बॉल. चांगला बॉल यावेळी अगदी राईट हँड ब्लॉकल पिचिंग पाहायला मिळाली. यशस्वीरित्या गोलंदाजी सध्या पियुष धनवीची मैदानात आहे. कारण एकीकडे पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती अगदी हादरा दिला त्याने. तदनंतर मात्र इकॉनॉमिकल स्पेल फेकत अवघ्या 2 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण विकेट टिपल्या. चांगला फटका यावेळी अगदी चांगला फटका होता परंतु इथे दुसऱ्या धावेला रोखू शकले नाहीयेत. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 विकेटच्या नुकसानीवरती 21 या आकड्यावरती. 21 स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. कमॉन डीझल.
तरी टीमला सुद्धा माहिती की किमान 40 धावांपर्यंत पोहोचणं हे आता मात्र लक्षाच्या समीप असू शकतो, कारण एक फायटिंग स्कोर करण्यासाठी या 40 धावा फार गरजेच्या असतील पळसदरी टीमला. आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय दैवली टीम. गोलंदाज विकी गुंजाल, फटका उचललाय, क्षेत्ररक्षक पियुष तयार आहे, उचलेल, फेक करेल, तोपर्यंत या ठिकाणी परतावा लागेल. ते बॅटर कैलासला. डीजे मास्टर धावत संख्या 27 या आकड्यावरती आहे. 27. स्टार टेनिस वर्ल्ड ही वाहिनी सातत्यपूर्ण आपल्या समेत जोडली जाते. क्लॅरिटी आणि क्वालिटी यांचा संगम. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, सिंगल जर आली आहे, प्रयत्न केला जातोय दुसऱ्या धाव संख्येसाठी. पंबल पाहतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या मदतीने काही पुढे सरकली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. डॉट बॉलची संगत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. एकोणतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आकाश आपण पाहतोय आता गोलंदाजीला आहे. आकाश राठोड, जगदीश दादा देशमुख, उत्तम मामा, चला या आपण मंचावरती. सध्या ते मैदानाचा आस्वाद घेत आहेत. शेवटच्या दिवशी उत्तम मामांनी काय गुलदस्त्यात गोष्टी ठेवल्यात माहित नाही, कोण असेल. उत्तम मामा म्हटले की मजा येणारच. सिंगल यावेळी कंप्लीट होईल. प्रयत्न केला जाईल 5 बॉल मध्ये आणखीन 10 धावा पलकावरती आणायच्या. परंतु एकीकडे जर पाहायला गेलं तर अगदी दैवली टीमची एक टिचून भेदक गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे आणि त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर या धावा कमतरतेत जरूर आणतील दैवली संघ, यात काही शंका नाही आहे. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेला ना की अगदी क्रिकेट बघतोय, परंतु तितकाच तो अगदी थोडा प्रमाणात का होईना परंतु बॅटरच्या स्वरूपात काही कुमकुवत ठरलेला दिसून आलाय. दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. यावेळी मात्र लेग स्टिकला उडवलाय. फलंदाज होईल बाद. 1 more wicket down. Come on DJ.
पाटील कॅन्सल केलेत शेवटच्या रात्रीचे. शंतनू आपण पाहतोय. खरं म्हणायला गेलं तर सार्थक सुर्वे सध्या बॅटिंग लाईन वरती आहेत. शंतनू नाव त्यांना खरं म्हणायला गेलं तर खरं मी तर सांगेल 5-6 दिवस पाहिलं पळसदरीच्या मैदानावरती त्यांना ते सुटच होत नाही. सार्थक ठीक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. आणखी 3 बॉल बाकी आहेत. मॅच मध्ये मजा वाढायला सुरुवात जरूर झाली आहे. खरं मी म्हटलं होतं की पळसदरी टीमचं टार्गेट मात्र डोक्यात आहे आणि इथे त्याच दाबात ऐहोली टीमला रोखायचे आहेत. जमेची बाजू जरूर मैदानात आहे. चांगला फटका सार्थक सुर्वेच्या पाठमधून, परंतु इथे फटका फसलाय. परतावा लागेल विकेटला. अगदी सार्थक सुर्वे ज्यांनी दमदार चौकार मैदानात लगावला, परंतु आता मात्र स्वतःवरती नाराज आहेत. शेवटच्या क्षणाला जाते विकेट. न्यू बॅटर रोहन मैदानात दाखल होती. धावसंख्या 34 या आकड्यावरती स्थिरावलेली आहे. या 2 बॉल मध्ये कितपत धावा होतील की रोखल्या जातील ही फार महत्वाचं आहे. सामना अटीतटीचा जरूर पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघाने पहिल्या फेरीतील सामन्यात दिमागदार पद्धतीने विजयी पताका झळकवली होती. चला नेक्स्ट मॅचचा कॉल करूयात आपण. अर्थातच जय भोलेनाथ दमनाथ आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय रोहिदास तिकंडे 11 गणेगाव. बाईच्या स्वरूपात सिंगल जरूर आली आहे. धावा कशाही येवो, परंतु धावा येणं अपेक्षित असतं क्रिकेटमध्ये. इथे सिंगल आले. सिंगलच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. चांगला फटका यावेळी नागेशच्या पाठमधून. सिंगल तर आली आहे, त्यामुळे दुसरी साठी प्रयत्न आहेत. केतन बामणे चाणक्य आहेत. 1 शॉट म्हणजे एकही धाव नाही. 1 शॉट म्हटल्यावर एकही धाव धावफलकावरती नाहीये. चला रिव्ह्यू घेतलाय, चेक करा आता. तिसरे ऑफिशियल या. चला आपण जाऊया आता सन्मानाकडे. चला आपण जाऊया आता सन्मानाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय यस जय भोलेनाथ तमनाथ आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय रोहिदास तिकंडे 11 गणेगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी. हा थोडं होईल ते पण, परंतु सन्मानाच्या अगोदर जाऊयात समीरजी कदम यांच्याकडे, जे राहिलं होतं बाकी. समीरजी कदम या. एक चॅलेंज तुमच्यासाठी. ही सायकलवरती बसायचं आणि स्टेजवरूनच उतरवायची. हा उतरायचं म्हणजे बसून उतरायचं, चालवत जायचं. टेन्शन मध्ये आले ते. समीर कदम सर काय सांगाल? अगदी आजच्या लकी ड्रॉचे तुम्ही विनर ठरलात, सायकल मिळाली आहे तुम्हाला. यवन जोडीचं आयोजन चांगलं आहे आणि खांडपेकरांनी आयोजन करण्यात या वासरे खोंड्यातील योग त्यांचा जास्त असतो. खांडपेकर आणि बाबू दादा, रोहित दादा यांचं पण मोलाचं सहभाग असतं. आणि मी माझी टीम हारली मुक्पे म्हणून, तरी मी गेलो नाही घरी. का तमनाथकर आमचे शेजार, त्यांच्यासाठी मी परत रातभर खेळण्याची शेवट आहे. एक विचारतो, परंतु आज भले तुम्ही घरी गेले नाहीत, परंतु सायकल मिळाली त्याबद्दल काय सांगाल? लकी ड्रॉ मध्ये चांगलंच ठेवलेलं आहे ना यवन जोडीने. लकी ड्रॉ साठी म्हणजे आपले प्रेक्षक येतील त्यांना काहीतरी बक्षीस, यवन जोडीची आठवण. परंतु आता ही जी बायसिकल मिळाली तुम्हाला, ही कोणाला द्या?
आता मी स्वतःच चालविलेला. हे महत्वाचं आहे. कारण पण जाणून घ्या, इतक्या लांबून एवढे धावत आले, 2 किलो इथेच कमी झाले आणि त्याच्यानंतर ही सायकल रोज जर चालवली तर मला वाटते 5 किलो कमी होतील. असो, शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी. चला बाबू सर या, फोटोशूट चालू आहे. पण आता माझी एक इच्छा समीर कदम पूर्ण करतील. ज्यांच्या समेत तुम्ही फोटोशूट करताय त्यांना मागच्या सीटवरती बसवा आणि मैदानावरती तुम्ही राऊंड मारा. नाही, मैदानावरती राऊंड मारा. चला आपण सन्मानाकडे वळूया आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. सन्मान आपण करून घेऊया. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय आमचे पळसदरीचे ज्येष्ठ नागरिक श्यामदास सूर्य उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. श्यामदास सुर्वे आपण पाहतोय, यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल. समीर सर चालवत नाही की, तेवढं तरी करा. श्यामदास सुर्वे यांचा सन्मान. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी कालच्या रजनीमध्ये यशस्वीता पळसाई चषकाची दाखवली, यशस्वी आयोजन करते आदरणीय विशालदादा निगुडकर यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय विशालजी निगुडकर आपण पाहतोय ज्यांनी आशीर्वाद क्रीडा मंडळ आयोजित पळसाई चषकाची एक जबरदस्त पर्वणी दिली गेली आणि तेज विशालजी निगुडकर साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याचसमयी त्या ठिकाणी आदरणीय बावीजी पालांडे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच समय त्या ठिकाणी विनयजी सुर्वे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत आदरणीय रुपेची महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. रुपेची महाडिक. त्याच समेत आदरणीय रोहितजी यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. रोहितजी यादव. बॅटची कडा आणि परतावा लागेल पियुष दनवेला. मोठा हादरा आहे दैवले टीम साठी.
चला वॉलीबॉल मॅच कडे आता तुम्ही आवाज ऐकाल. अजय सर कोण आहेत दोघांपैकी? योगेश डोले सर ना? ओके चला चालू करा. आपण टॉस करून घेऊया तोपर्यंत. कॉल आहे हे अलाइट टेप. टॉस जिंकले गणिका चिंचोली डिसिजन. फिल्डिंग स्वीकारले दोघांनाही शुभेच्छा. चला वळूया कॉम्बॉक्स कडे जिथे आवाज ऐकाल योगेशजी डोले यांचा. त्याच समेत मृदुंगमणी रोहनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मृदंगमणी रोहनजी पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. आणि या आवाज ऐकूया या सत्रासाठी योगेशजी डोले सरांचा. चौदा धावा. बाहेर जाणार बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॉटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. अमोल दरेकर गोलंदाजी मार्क वरती आला. 14 धावा धाव फलक्यावरती. विकेट 1 आली आहे. पियुष बाद झाल्याने आता मैदानाच्या आतमध्ये रेहान शेख आणि त्याच्या साथीनं विकी गुंजाल. कमी गतीने टाकला होता. पिक करता आला नाही. बीस टायमिंग हवेमध्ये. फील्ड डाऊन दी बॉल. कैलासनं पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज रेहान बाद. विकेट आली आहे. फलंदाज रेहान बाद झाला. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती रेहान आणि तो आता मात्र इथून बाद झाला. 36 धावसंख्येचं टार्गेट आहे आतापर्यंत. धावा धाव फलक्यावरती आलं तर 14-16 बॉल मध्ये अजूनही 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. सेकंड ओव्हर प्रगतीपथावरती आहे. अमोल दरेकर गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय. पहिला डॉट बॉल आला. दुसऱ्याच बॉल वरती अगदी आपण पाहताय फसवलं फलंदाजाला. रेहान देखील बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पराग शिंदे 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सॅकिंग एंड वरती. ओ यावेळी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. टीम मध्ये फिल्डर कडनं झाली आहे चुकी. सिंगल धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव कंप्लीट झाले की नाही आता ते चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन आला. टीव्ही अंपायर डिसिजन आता या ठिकाणी चेक करतात. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे रनआउट साठी. चेक करतोय आपण. स्टार टेनिस वर्ल्ड या बाईटीच्या माध्यमातून टिंकू लोबी आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह स्टार टेनिस वर्ल्ड ही बाईनी आपण पाहता. प्रत्येक वर्षी खऱ्या अर्थानं ही बाईनी आपल्याला ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून अगदी जर पाहायला गेलं एवन जोडी चषक खऱ्या अर्थानं कव्हर केला जातो. फलंदाज OUT आउट. चला बॅटर आउट झाला. नवीन बॅटर लगेच रेडी ठेवा.
14 या सॉरी 15 या धावसंख्येवरती तिसरा हादरा मिळतोय. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दहिवली टीमला 24 बॉल मध्ये 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. खऱ्या अर्थानं पाहिलं गेले तर अगदी आपण पाहतोय सहजतेनं हा पाठलाग होऊ शकतो असं वाटलं होतं, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि अनिश्चिततेच्या या खेळामध्ये आपण पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या आणि दुसऱ्याच ओव्हरमध्ये आपण पाहताय अमोल दरेकरनं 1 धाव दिली आतापर्यंत आणि 2 विकेट्स या षटकामध्ये घेतल्या. एक रनआउटची विकेट त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहताय 59 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या 3 ओव्हर मध्ये जर पाहिले गेले 40 प्लस धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर 18 धावा त्यांनी वाचवला. इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता पुनश्च एकदा अमोल दरेकर चांगली गोलंदाजी करतात. सचिन मनवे स्ट्राईक वरती हलक्यात अगदी आपण पाहताय ड्राईव्ह करतात. डीप मध्ये बॉल येईल तोपर्यंत एकच धाव, एका धाव्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचल मात्र 16 वरती 16 धावा धावफलकामध्ये आला. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसरं षटक चालू आहे अमोल दरेकरचं. पुण्यनगरी पळसाई पणसरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय दहिवली अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच, भरपूर चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. यावेळी अगदी आपण पाहताय सेट डाऊन द ग्राउंड, बॉल सरळ जाईल सीमा पार. विकी गुंजालच्या पाठमधून आलाय हा चौकार. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. आता 13 बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय विकी गुंजालनं. बरोबर थोडासा स्टेप आउट झाला आणि बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाडलाय. आणखीन एक चांगला बॉल, शेवटचा बॉल देखील आपण पाहतोय अमोलनं या ठिकाणी निर्धावच फेकला. जबरदस्त षटक पाहायला मिळालं. 6 या धावसंख्येचं विकेट मात्र 1 मिळवली. एक रनआउटची देखील विकेट त्याच्यामध्ये आले. एक चौकार जरूर आला परंतु तो चौकार वगळता जबरदस्त कामगिरी राहिली अमोल दरेकरची. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने या षटकाची आवश्यकता देखील होती कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आल्या 6, एकंदरीत झाल्या ते मात्र 20. अजूनही जर पाहिलं गेलं तर इथून येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 12 आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 16. 12 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. सचिन मनवे आणि त्याच्या साथीने आपण पाहताय विक्की गुंजाल हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही महत्वपूर्ण फलंदाज आहेत दहिवली टीम साठी. या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर या दोघांना मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी पार्टनरशिप बिल्डअप करावं लागेल. 12 बॉल मध्ये आता 16 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहताय गोलंदाज झाला नागेश उघडा. नागेश उघडा गोलंदाजी मार्ग वरती आला. तिसरं षटक त्याच्याकडे दिलंय. त्याच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहता तर संपूर्ण टीमचं भवितव्य आहे. नागेश उघडा तिसऱ्या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने इथून कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 12 बॉल मध्ये 16 धावसंख्येचं संरक्षण करायचं हे षटक फार महत्वाचं आहे. नेहमी चर्चा अगदी शेवटच्या षटकाची केली जाते परंतु त्यातीलच मात्र मॅच मधील तिसरं षटक हे फार महत्वाचं असतं. शेवटच्या षटकाच्या अगोदरचं षटक हे फार महत्वपूर्ण असतं कारण की या षटकामध्ये धावा थांबल्या नाही तर शेवटच्या षटकामध्ये डायरेक्ट हिट झाली आहे. दोन्ही एंडला जर पाहिलं गेलं तर सचिन मनवे अगदी स्टंप सोडून पुढे होते आणि आता पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला. आपण चेक करणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. चेक करतो रनआउट साठी डायरेक्ट हिट झाली आहे. बऱ्याचदा डायरेक्ट हिट होताना आपण पाहताय
फलंदाज सेफ आहे. खूप क्रुशल होता डिसिजन, अगदी क्लोज होता, प्रत्येक अँगलनं चेक केलं गेलं आणि त्याच्यानंतर मात्र योग्य डिसिजन आपला ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज या ठिकाणी सेफ आहेत. नागेशनं मात्र डायरेक्ट हिट केली होती आणि इथून आपण पाहताय बाईकच्या स्वरूपामध्ये आलेली ती सिंगल धाव्यानं पाहिलं गेलं तर मात्र 21 धावा आता धाव फलकावरती आल्या. 11 बॉल मध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्लोज झाली आहे मॅच, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. प्रत्येक मॅच या स्पर्धेमध्ये आपल्याला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाली आहे. हो यावेळी हेलिकॉप्टर तर उडवलाय, मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन द बॉल, जज करतात, पकडली एक कॅच लॉंग ऑफला मिळाली आणखी एक विकेट. फलंदाज विकी गुंजालबाद. पारी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. स्टायलिश फटके मारण्यामध्ये खऱ्या अर्थानं या खेळाडूला ओळखला जातो. तोच मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी ऑन स्ट्राईक दाखल झाला. आता येणारे बॉल शिल्लक आहे ते 10 धावा बनवायचे त्या 15. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं अगदी पक्कड निर्माण करतो. मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न चालू आहे. आता या ठिकाणी आपण पाहताय पुण्यनगरी पलसाई पडसरी टीमचा 10 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता. हो पहिला बॉल अगदी आपण पाहताय स्वतःला पूर्णपणे झोकवून दिलं होतं. बैठक तर मांडली होती परंतु पाटण बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळते. नागेश उघडा त्याला याचसाठी खऱ्या अर्थानं 3ऱ्या ओव्हरमध्ये बोलवण्यात आलं. डॉट बॉल आलाय. जेवढे डॉट बॉल आता येतील तेवढं प्रेशर खऱ्या अर्थानं दहिवली टीम वरती. इथे वाईट बॉल आणि लगेच पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. गोलंदाजानं घेतलाय रिव्ह्यू. या 3रे पंच लगेच आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. जास्त बिझी राहिलेत या मॅच मध्ये आमचे 3रे पंच. टीव्ही अंपायर सातत्यानं रिव्ह्यूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते कारण की प्रत्येक टीमला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक रिव्ह्यू दिला तर तुमचा तो एक रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तुम्हाला नेक्स्ट रिव्ह्यू अगदी कंटिन्यू राहतो. परंतु तो अनसक्सेसफुल ठरला तर मात्र पुनश्च तुम्हाला रिव्ह्यू मिळत नाही या मॅच मध्ये. परंतु आमच्या पंचांना कोणत्याही क्षणी जर का शंका वाटली तर अगदी त्या शंकेचं निवारण करण्यासाठी आपण लगेच 3ऱ्या पंचांकडे तो डिसिजन घेतो. आता इथून फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आला. बाईट साठी चेक करतायत 3रे पंच. टीव्ही अंपायर चेक करतात अगदी प्रत्येक अँगलनं. स्टार टेनिस वर्ल्ड या बाईडीच्या माध्यमातून गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीचं ही स्पर्धा कव्हर केली जाते. तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल तर लगेच जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. वाईट बॉल 1ची धाव आली. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करत होता. डॉट बॉल फेकत होता, विकेट टेकिंग गोलंदाजी करत होता परंतु हा व्हाईट बॉल आला आणि जसा व्हाईट बॉल आला तसा दहिवली टीमच्या अकाउंट मध्ये 1 धाव तर मात्र वाढ होतीये. 22 धावा धाव फलकावरती आला. आता 14 धाव संख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक येते अगदी आपण पाहता 9 बॉल आणि 14 धाव संख्येची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. वो ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका केला गॅप मध्ये फिल्डर आहे सार्थक. हो गुड फिल्डिंग. 2ऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडी खराब झाली आहे आणि कलेक्शन तोपर्यंत धावा मिळतात त्या 2. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांना धाव फलकात जाऊन पोहोचेल ते मात्र 24 धावा धाव फलकावरती 36 धाव संख्येचा पाठलाग करते दहिवली टीम. विकेट्स महत्वाच्या 4 आल्या. त्याच्यानंतर सचिन मनवे
आणि विकी व्यापारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबल देखील तितक्याच महत्वाची आहे. मॅच जास्ती दूर नाहीये. सिंगल डबल देखील ही मॅच कव्हर होऊ शकते हे माहिती आहे. आणि तशी बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने करणं फार गरजेचे असते. आणि आता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला प्लॅनिंग पाहायला मिळते. 8 बॉल आणि आता 12 धावसंख्येची आवश्यकता. इथे देखील आपण पाहता फाईन केले. फिल्डर अगदी आपण पाहता त्या ठिकाणी पोहोचलेत. बॉलला कॅरी करतील तोपर्यंत एकच धाव आली आहे. एका धावेनंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 25. येणारे 7 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त मॅच. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहताय धावसंख्येचा बचाव केला होता पुण्यनगरी पलसाई पलसदरी टीमनं, जिथे मात्र प्रत्येक जण हाच विचार करत होता की मात्र पलसदरी संघ या मॅच मध्ये परास्त होतोय की काय, 4 ओव्हर मध्ये जी मॅच फिनिश होते की काय. परंतु त्याच्यानंतर अमोल दरेकरनं केलेलं कमबॅक आणि शेवटचं षटक 6 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता असताना बबलूनं टाकलेली ती गोलंदाजी, ते हाताळलेलं षटक हे सगळ्यांच्या लक्षात आहे. आणि आता पुन्हा एकदा तशीच मॅच 7 बॉल 11 ची आवश्यकता. हा बॉल या मॅचचा निर्णायक बॉल आहे. हो हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न, परंतु जास्त दूर आहे. पंच सांगतात की वाईड आहे. 7 बॉल आता 10 ची आवश्यकता. तुम्हाला एक बॉल इथून मात्र डॉट फेकायचा आहे. तुम्हाला एक धाव वाचवायचे, तुम्हाला विकेट्स मिळवायचे आहेत. आणि इथे मात्र तुम्ही व्हाईट बॉल फेकताय. 100 ची धाव आली आहे. धावफलक 26. 7 बॉल 10 ची आवश्यकता आहे. मागचा निर्णायक बॉल आहे. वाईट तर आला, परंतु शेवटचा बॉल हो यावेळी ऑन साईडला केल्या. लॉंगॉनला फिल्डर आहेत. बॉलला आतमध्ये ढकललं तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट होतीये. गुड रायडिंग बिटवीन विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा आल्यानंतर आता धावफलक जाऊन पोहोचले ते 28. 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 6 बॉल मध्ये 8 धावसंख्येचा बचाव केला होता पुण्यनगरी पलसाई पलसदरी टीमनं. आता पुन्हा एकदा तीच मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. परंतु आता समोर जर पाहिलं गेलं तर दहिवली आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं MK फार्म पुरस्कृत स्वर्गीय सुनील 11 बीड संघाला परास्त केलं होतं. आता या मॅच मध्ये दहिवली संघ समोर आहे. 6 बॉल मध्ये 8 ची आवश्यकता आहे. कोणता संघ विजय होणार, सर्वांचं लक्ष या मॅच कडे लागलंय. 6 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा बबलू आला, परंतु आता एंड देखील चेंज झाला. मागच्याच मध्ये या एंडने 8 धावा त्यांना डिफेन्स केल्या होत्या. या एंडनं असं म्हणतात की या मैदानावरती भरघोस धावा होतात, परंतु त्याच एंडनं त्यानं 6 बॉल मध्ये 8 धावसंख्येचं रक्षण केलं होतं. इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आता मात्र 6 बॉल मध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि खांडपे गावाकडून गोलंदाजी मार्कवरती तो सज्ज झाला. समोर आपण पाहताय विकी व्यापारी आहे. दहिवली की पळसदरी, कोणता संघ इथून विजय होणार. पहिल्या रात्रीमध्ये A1 जोडी चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचणार. व पहिला लोवर फुल टॉस, फक्त दिशा दिली बॉलला. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. विकी व्यापारीच्या पाठमधून आला हा चौकार. या चौकाराने या मॅचचं पूर्णपणे आता चित्रच बदललंय. 6 बॉल मध्ये 8 ची आवश्यकता होती. पहिलाच फुल टॉस आला, त्याच्यावरती चौकार. आता येणारे 5 बॉल आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे अंतिम निर्णायक 5 बॉल बाकी आहेत. 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर तिथं चौकार आला. 5 बॉल मध्ये 4 धावा वाचवू शकेल का बबलू, की त्याच्या समोर विकी आक्रमण चढवेल. हो इथे देखील शॉर्ट बॉल फुल केलाय, फुल ठरलाय, सक्सेसफुल मॅच फिनिश केली आहे फलंदाज विकी व्यापारीनं. कॉंग्रॅच्युलेशन दहिवली टीम, हार्डलक टीम, पळसदरी दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकी व्यापारी, ज्यानं 5 बॉल मध्ये धावा बनवला.
त्यात 13 या मॅचचा मॅन ऑफ द मॅच माफी असावी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल पियुष.